शिंदे आव्हान दिलं होतं, तर काय करणार? माझ्या निवडणूक निकालासंदर्भामध्ये अपीलमध्ये हायकोर्टामध्ये माझा प्रतिस्पर्धी गेला होता. त्याचा निकाल हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आणि ती केस डिसमिस केलेली आहे. चुकीच्या पद्धतीने कोर्टामध्ये इंटरप्रिटेशन करून यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशा प्रकारचा त्यांचा दावा होता आणि त्याचा निकाल हायकोर्टाने दिलेला आहे. यामध्ये माझ्या बाजूने ॲडव्होकेट राजेंद्र देशमुख, ॲडव्होकेट कुणाल काळे, मिस्टर जैन, मुकुल कुलकर्णी आणि अमोल जोशी या सर्वांनी काम पाहिलं होतं. मला वाटतं हा निकाल माझ्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे, म्हणून मी कोर्टाचे सुद्धा आभार मानतो. तुम्ही आरोप काय केले? इलेक्शन मध्ये गडबडी धांदली केली किंवा मतदाराला भयकवलं वगैरे वगैरे असे काहीतरी आरोप सर्व केले होते, ज्याचा कोणताही संबंध ह्या निवडणुकीशी नव्हता. परंतु काहीतरी खोटी केस दाखल करायची आणि निवडून पडलो आणि निवडून आलेल्याच्या बद्दल काहीतरी त्याला त्रास द्यायचा हा हेतू त्यांचा असतो, म्हणून कोर्टाने योग्य ती दखल घेतलेली आहे. सर, एलपीजी थोडा संदर्भात काही आपण घेतली ते म्हणजे दाखल तुमच्याकडे सांगितलेलं आहे. तुम्ही काय करणार आहे आणि त्यावर ॲटो एलपीजीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात सगळीकडेच अत्यंत भयानक तुटवडा आहे. जो एलपीजी ॲटो एलपीजीचा गॅस 62 ते 65 रुपयांनी मिळायचा तो आता 120 रुपयाने मिळतो. म्हणून कंपन्याचे काही अधिकारी मालक माझ्याकडे आले होते. उद्या माननीय मुख्यमंत्री साहेबांची आमची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये हा विषय निश्चित काढला जाणार आहे. जे गव्हर्नमेंटच्या ऑइल कंपन्या आहेत त्यांच्याकडून काही पुरवठा जर झाला तर निश्चित यांना दिलासाही मिळेल आणि हा रेट सुद्धा कमी येईल. खरेदी जर त्यांची 120 रुपयाची असेल तर त्यांनी कोणत्या भावाने विकावा हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. परंतु सर्वसामान्य माणसाला 120 ऑटो चालकाला 120 रुपयात तो गॅस घेणे आणि वाहतूक करणे हे आता अवघड होत चाललेलं आहे. त्याच्यावर अनेक नागरिकांचा सुद्धा रोष आहे आणि स्वतः रिक्षा चालकांचा रोष आहे. म्हणून याच्यावर काहीतरी तोडगा निघावा यासाठी मी उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहे. तर तुमची शिवसेनेची डिनर डिप्लोमसी समोर आलेली आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी डिनर आयोजित केलं होतं आणि त्या डिनरला ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील, आष्टीकर आणि संजय देशमुख यांची उपस्थिती होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आमच्या प्रतापराव जाधवने जे काही जेवणासाठी आमंत्रित केलं होतं त्याला नागेश पाटील किंवा इतर लोक जे खासदार गेले होते त्याच्यावर एवढं वादळ उठण्याचं काही कारण नाहीये. आम्ही राजकारणामध्ये कुणालाही वेगळं समजत नाही. सर्वांनी बरोबर काम करावं. दिल्लीमध्ये जर महाराष्ट्राचा आवाज उठवायचा असेल तर बरोबर आलं पाहिजे ही त्याची मागची भूमिका होती. म्हणून असा सार्वजनिक डिनर ठेवून काहीतरी राजकारण घडण्यासाठी इतका उघड प्रदर्शन कधीच केलं जात नाही. परंतु हे समोरच्याला कळायला थोडासा वेळ लागेल. संजय राऊत असं म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना काही काळ थांबायला सांगितले आहे. शिंदे यांचा पक्ष आणि सुमित्राताई यांचा पक्ष भाजपात विलीन होईल असंही ते म्हटले. संजय राऊतला रोज काही ना काही नवीन स्वप्न पडतात आणि काहीतरी आपण वेगळं बोलतोय आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी हालचाल होते असा एक चुकीचा गैरसमज पसरवण्याचं काम संजय राऊतने गेल्या 5 वर्षापासून चालवलं. हे काय आजचा प्रकार नाहीये. 5 वर्ष हेच करतोय तो. दुर्दैवाने तर त्यांचं कोणतंही स्टेटमेंट हे सत्यात उतरलेलं नाही. उलट त्यांचा पक्ष फुटत चाललेला आहे. आजही चर्चा चालू आहेत. उबाटाचे खासदार जाणार, उबाटाचे आमदार जाणार, हे चर्चा कशा होतात यात आम्ही कुठे प्रेस घेऊन बोललेलो नाही ना. म्हणून स्वतःचा पक्ष वाचवण्याच्या धडपड करताना इतरांवर आरोप केले तर आपले आमदार आणि खासदार एकत्रित राहतील हा त्याचा गोड गैरसमज आहे. लवकरच त्याला याच्याबद्दलची प्रचिती येईल आणि उबाटाचं नेमकं भविष्य काय आहे हे काही दिवसात आपल्याला कळेल. राष्ट्रवादी पक्षाच्या घटना बदलाबद्दल प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुमित्रा पवारांकडे स्पष्टीकरण दिले. पटेलांच्या स्पष्टीकरणावर सुमित्रा पवार
समाधी नाही अशी सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या अंतर्गत ज्या काही बातम्या चालू आहेत त्या पाहता पक्षामध्ये नेमकं काय घडतंय याचं कुठेही बाहेर काही कळायला मार्ग नाहीये. परंतु एवढं निश्चित आहे की राष्ट्रवादी अजितदादाच्या पक्षाची जे काही अंतर्गत गोष्टी आहे त्याशी आम्हाला काही देणे घेणं नाही. तो आणि त्यांचा पक्ष योग्य ते निर्णय घेतील. पक्ष कोणताही फुटू नये ही आमची त्यांच्या मागची धारणा असते. सर, भगीरथ बालके तुमच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भगीरथ बालके तुमच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 12 एप्रिलला शिंदे साहेबांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात अनेक जण रोज प्रवेश करतात. तुम्ही जर पाहत असाल तर त्यांच्या शासकीय निवासस्थानी असेल, त्यांच्या ठाण्याच्या घरी असेल, राहत्या घरी असेल, रोज शेकडो कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करतायत. एक विश्वास असलेला नेता ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल या पद्धतीने प्रत्येक जण आता इतर ठिकाणी नको, आम्हाला शिंदे साहेबाचं नेतृत्व पाहिजे म्हणून भालके असतील किंवा इतर अनेक लोक असतील या महिनाभरामध्ये तुम्हाला हे पक्ष सोहळे पाहायला मिळतील. रुपाली चाकळकर यांनी माहिती दिली की एसआयटीचे कोणत्याही प्रकारचं पत्र अथवा समन्स मला आलेलं नाही. सध्याही माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिला नाही. तर अशोक खरात हत्येच्या प्रकरणात मला एसआयटी कडून कोणत्याही प्रकारचं बोलावणं किंवा समन्स आले नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. हे बघा, अशोक खरात प्रकरण जे आहे ना, मला कधी कधी असं वाटतं की विरोधक हे अशोक खरातला वाचवत तर नाही ना. अहो, पोलीस आहेत, त्यांना तपास करू द्या ना. तपास एका दिवसात पूर्ण होतो का? महाराष्ट्राच्या पोलिसांवर यांचा विश्वास नाही का? हे प्रकरण एवढं गंभीर आहे. एखादा भ्रष्टाचाराचं प्रकरण असेल तर माणूस त्याला एखादा राजकीय नेत्याचा पाठबळ असणं समजू शकतो. बलात्कार सारख्या प्रकरणामध्ये कोण कुणाला वाचवतंय हेच कळायला मार्ग नाही. आणि विरोधक जे आहे, सकाळी एक जण आरोप करतो, दुपारी एक जण आरोप करतो, संध्याकाळी एक जण आरोप करतो. हे स्वतः वकील झाले, हे स्वतः जज झाले आणि हे स्वतः निर्णय द्यायला लागले. पोलिसांवर विश्वास ठेवा. रुपाली चाकरकरला एसआयटीची नोटीस का नाही आली? एका दिवसाचं काम असतं का? आज नोटीस द्यायची, उद्या अटक करायची, परवा कोर्टात जायचं, तेरवा कोर्ट निकाल देईल. एवढं फास्ट प्रोसेस कधी होते का? याच्यातलं गांभीर्य संपवण्याचं काम विरोधक करतायत असं मला वाटतं. म्हणून याचा तपास पोलिसांवर विश्वास ठेवा. आपले पोलीस हे योग्य प्रकारे तपास करतील आणि त्याच्यामध्ये कोणीही असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, मी वारंवार सांगतो त्याच्यावर सरकार कारवाई जरूर करेल आणि ती केलीच पाहिजे. नसता असे भोंदूगिरीचे महाराज हे जागोजागी तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून या प्रकरणाकडे एक मोठा स्फोट ज्याला म्हणता येईल तो आता झालेला आहे आणि ह्याच्यामुळे इतर भोंदूरला सुद्धा आता जेलची हवा खावी लागेल असं एकंदरीत चित्र दिसतंय. म्हणून थोडं आपण सरकारला मदत करावी असं आवाहन मी सर्वांना करेन. परंतु गोंधळबाबाचे एक प्रकार समोर येत आहेत. नवीन प्रकार समोर आले. गोंधळबाबा अशोक खरातांकडून अंधश्रद्धेच्या नावाची जमीन हडपली, मंदिर उभारण्यासाठी मृत्यूची भीती दाखवून 16 लाखाची जमीन केवळ 4 लाखाची. दुसरं, गोंधळबाबा अशोक खराचं नाफेड कांदा घोटाळ्यातील सहभाग असल्याचा आरोप. भोंदू बाबा हा फक्त बलात्कार या प्रकरणापुरता मर्यादित नाहीये. त्याचे अशी 12-13 प्रकरण समोर येत आहेत. महिलावर अत्याचार, मनी लॉन्ड्रिंग काय म्हणतात त्याला, पैशाची देवाणघेवाण फॉरेन मध्ये, जमीन हडपणे, IAS IPS अधिकारी किंवा जर त्याच्यात असेल मंत्री आमदार खासदार यांचे पैसे घेऊन जमिनी खरेदी करणे, त्याचा सहभाग आहे. त्याच्या या भोंदूगिरीचा वापर करून अनेकाला प्रमोशन, अनेकांना लुबाडणं हे सर्व प्रकार आहेत. म्हणजे एक प्रकार नाही, काही लोकांनी त्याच्या या भोंदूगिरीला कंटाळून आत्महत्या केली हेही प्रकरण आहे. म्हणून एक नव्हे तर अनेक प्रकारची एक साखळी या खरात प्रकरणामध्ये आहे. म्हणून हे एकाचा तपास झाला म्हणून प्रकरण संपतंय का? तर नाही संपत. याला लागून असलेले सर्व प्रकरण आता बाहेर येत आहेत
आणि भोंदू बाबा काय असे चांगले चांगल्याला या महाराष्ट्राच्या पोलिसांनी नीट केलेलं आहे. 2 फटके जेव्हा पडतील ना, हा भोंदू बाबा सगळं सांगेल. त्याला मग आपल्याला सांगायची गरज नाही कोण कोण आहे त्याच्यात, तो भोंदू बाबा सांगेल सगळं. म्हणून याच्यामध्ये आता जे काही मोठे मासे आहेत आणखी, फक्त भोंदू बाबा हा एकटा नाही आहे. याच्यामध्ये जे मोठे मासे आहेत ते सर्व आता गळायला लागतील आणि त्यांचा जेव्हा भांडाफोड होईल, कुणाची संपत्ती कुठं किती अडकली, त्या टायमाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्र समोर चित्र जेव्हा येईल, त्या टायमाला आपल्याला याचा उलगडा होईल. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की पोलिसांना त्यांचा योग्य प्रकार तपास करू द्या. प्रकरण मोठं आहे, याला जर राजकीय वळण दिलं मग ह्या प्रकरणाचा योग्य तपास होणार नाही, असं एकंदर चित्र तयार होईल. पोलिसांना मानसिक जे पाठबळ पाहिजे ते आपण सर्वांनी दिलं पाहिजे. सर, आज जिल्हा परिषद विषय समिती सभापतीची निवड आहे, पण ती शिवसेना फक्त बाजूला दिसते. नाही, या जिल्हा परिषदच्या संदर्भामध्ये आमचे संपर्क प्रमुख असतील, आमचे खासदार असतील, आमचे आमदार आहेत, सत्तार आहेत, भुमरे आहेत, हे सर्व त्या घटनेवर आपलं लक्ष केंद्रित करून आहेत. त्यांच्याकडे ती जबाबदारी पण आहे आणि ते योग्य पद्धतीने पार पाडतील. परंतु ज्या पद्धतीनं अध्यक्षपद भाजपनं किंवा अध्यक्षपद निवडी किंवा उपाध्यक्ष निवडी शिवसेनेला विश्वास घेतला नाही, असं राज्यात बऱ्याच ठिकाणी झालं. शिवसेना स्वबळावर तयारीसाठी लागली का? काल बैठक पण झाली, तिथे हे सुरू होता की स्वबळावर तयारी केली पाहिजे. तेव्हा इलेक्शनच्या ज्या पुढच्या निवडणुका आहेत, विधानसभा असतील, लोकसभा असतील, त्याची तयारी कशी करायची याचा निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत. जिल्हा परिषदचा निर्णय मी स्वतः अधिवेशन काळामध्ये तिकडे होतो, म्हणून इथलच्या लोकांवर त्यांची काय बोलणी झाली किंवा कशा पद्धतीने काय केलं याचा सर्व अहवाल आमच्या नेत्यांनी सुद्धा, त्यांच्या खासदारांनी पण आमदारांनी पण हा एकनाथ शिंदे साहेबांकडे दिलेला आहे. म्हणून त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा आहे हे एकनाथ शिंदे साहेब ठरवतील. म्हणून आता आम्ही त्याच्यावर बोलणं योग्य नाही, पण शिंदे साहेब योग्य वेळेला योग्य निर्णय घेतील.